माझे पती त्यांच्या आईवर खूप जीवापाड प्रेम करायचे. खरं तर त्यांच्या आयुष्याचा आधारच त्यांची आई होती. अनेकदा मुलं मोठी झाली की त्यांच्या प्रेमात स्वार्थाची छटा दिसू लागते. पण माझ्या पतींच्या आईवरील प्रेमात स्वार्थाचा लवलेशही नव्हता. उलट ते आपल्या आईची जशी एखाद्या देवासारखी सेवा करायचे, तसंच तिचा मानही राखायचे. ते नेहमी मला म्हणायचे, माझ्यासाठी माझी आई सर्वस्व आहे. तिने खूप कष्ट करून मला वाढवलं आहे. तिच्या त्यागामुळेच आज मी उभा आहे. ती नसती तर मीही आज इथपर्यंत पोहोचलो नसतो. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात त्यांच्या तोंडून सासूबाईंचं इतकं कौतुक ऐकून मला खूप आनंद व्हायचा. मला वाटायचं माझे पती त्यांच्या आईवर किती प्रेम करतात, तिचा किती आदर करतात. खरंच प्रत्येकाच्या आयुष्यात आईचं स्थान खूप मोठं असतं. पण जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसं त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. मला जाणवायला लागले की त्यांना माझ्यापेक्षा त्यांच्या आईची जास्त काळजी असते. ते तिच्या प्रत्येक गोष्टीला मान देतात. हळूहळू माझ्या मनात ईर्ष्या वाढू लागली. त्यांच्या आईभोवती फिरणं, तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करणं, तिची सतत सेवा करणं, हे सगळंच मला खटकू लागलं. माझ्या मनात नकळत एक खंत निर्माण झाली होती. आमच्या लग्नाला अजून काहीच महिने झाले होते. प्रत्येक मुलीप्रमाणे मीही माझ्या संसाराबद्दल खूप स्वप्न पाहिली होती. लग्नानंतर माझे पती माझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या इच्छा पूर्ण करतील, माझे लाड करतील, मला जपतील, माझं कौतुक करतील, मला फिरायला घेऊन जातील. आम्ही एकत्र सुंदर ठिकाणी जाऊ, एकमेकांसोबत भरपूर वेळ घालू आणि आमच्यासाठी आमचं एकमेकांसोबत असणंच सर्वात महत्त्वाचं असेल, अशी माझी कल्पना होती. पण वास्तव पूर्णपणे वेगळंच निघालं. ते रोज घरी परतले की सरळ त्यांच्या आईच्या खोलीत जायचे. तासनतास ते तिथून बाहेरच यायचे नाहीत. मग मी हळूच जाऊन डोकावून पाहायचे. कधी ते दिवसभरात घडलेल्या गोष्टी आईला सांगत बसलेले असायचे, तर कधी तिचे पाय दाबत असायचे. हे सगळं पाहिलं की मी पुन्हा माझ्या खोलीत यायचे आणि मनातल्या मनात खूप व्याकुळ व्हायचे. अनेकदा मी स्वतःला समजावून सांगायचे की थोडा वेळ जाऊ दे, सगळं बदलून जाईल. एक दिवस त्यांनाही माझ्यासोबत वेळ घालवायला आवडेल. पण तसं काहीच झालं नाही. उलट दिवसागणिक आमच्यातलं अंतर वाढतच गेलं. एक संध्याकाळी आम्ही दोघं एकत्र चहा पीत बसलो होतो. तेव्हा मी त्यांना म्हणाले, तुमच्याकडे माझ्यासाठी 2 क्षणांचाही वेळ नसतो. निवांत बसून 2 शब्द बोलायलाही आपण कित्येक दिवसांनी एकत्र बसलो आहोत. ते हळूच हसले आणि चहाचा एक घोट घेतला. इतक्यात मागून सासूबाईंचा आवाज आला. ते लगेच म्हणाले, आई बोलावते, मी थोड्या वेळात येतो. एवढं सांगून ते उठून गेले आणि मी मात्र त्यांच्याकडे पाहत तशीच बसून राहिले. माझ्या मनात रागाचा जणू भडका उडाला होता. मी कितीही छान तयार झाले तरी त्यांनी कधीही माझं कौतुक केलं नाही. मी कितीही मन लावून स्वयंपाक केला तरी त्यांना तो आवडला हे त्यांनी कधी शब्दात व्यक्त केलं नाही. हे सगळं सहन करत करत माझ्या सहनशीलतेचा अंत होत आला होता. मी अनेकदा स्वतःलाच विचारायचे, माझी चूक तरी काय आहे? माझ्या पतींच्या आयुष्यात आणि त्यांच्या वेळेत माझ्यासाठी थोडीशीही जागा का नाही? दररोज रात्री ते आईच्या खोलीतून उशिरा परत यायचे. तेव्हा मी झोपल्याचं नाटक करायचे. पण माझ्या मनातल्या कितीतरी इच्छा शांतपणे तुटत होत्या. एक दिवस आमच्या शेजारी राहायला आलेली माझी नवी मैत्रीण माधवी घरी आली. आम्ही दोघी खोलीत बसून चहा पीत होतो. तिने माझ्या चेहऱ्याकडे नीट पाहिलं आणि म्हणाली, सई काय झालं? तू आज खूप उदास दिसतेस. काही अडचण आहे का? सुरुवातीला मी तिचं बोलणं हसत हसत टाळायचा प्रयत्न केला. पण मग माधवीने माझा हात हातात घेतला आणि म्हणाली, अगं मी तुझी चांगली मैत्रीण आहे ना, मग माझ्यापासून काय लपवतेस? तुझी अडचण मला सांग, कदाचित त्यावर काही मार्गही सापडेल. माधवीचं बोलणं ऐकून मला जाणवलं की ती अगदी खरं बोलत होती. एखादी अडचण मनात दडवून ठेवल्याने तिच्यावर उपाय मिळत नसतो. म्हणून मी माझ्या मनात साचलेलं सगळं तिला सांगितलं. माझे पती माझ्यावर प्रेम करत नाहीत. त्यांच्या प्रेमासाठी मी कायम आसुसलेली असते. ते प्रत्येक क्षणी त्यांच्या आईभोवतीच वावरतात आणि माझ्याकडे मात्र कधीच लक्ष देत नाहीत. हे सगळं मी तिला मन मोकळेपणाने सांगितलं. माधवी शांतपणे माझं बोलणं ऐकत होती. थोड्या वेळाने तिच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव उमटले. ती अगदी हळू आवाजात म्हणाली, तुझी इच्छा असेल तर माझ्याकडे यावर एक मार्ग आहे. तिचं हे गूढ बोलणं ऐकून मी दचकले. मी तिला विचारलं, नेमकं काय म्हणायचं आहे तुला? ती हळूच म्हणाली, माझ्या ओळखीचे एक बाबा आहेत. त्यांच्याकडे विलक्षण शक्ती आहे. ते तुला एखादा ताईत किंवा काही उपाय देतील. मग तुझे पती तुझ्या भोवतीच फिरतील. ते तुझ्यावर इतकं प्रेम करतील की तुझ्याशिवाय त्यांना दुसरं काहीच दिसणार नाही. एकदा त्या बाबांची मदत घेतलीस ना, तर ते फक्त तुझ्यावरच प्रेम करतील. तिचं बोलणं ऐकून माझ्या छातीत धडधड सुरू झाली. तिच्या शब्दात भीतीही होती आणि आशेची एक नवी किरणही होती. पण लहानपणापासून अशा बाबांबद्दल, ताईतांबद्दल आणि अशा गोष्टींबद्दल माझ्या मनात भीती होती. म्हणून मी माधवीला म्हणाले, मला हे सगळं योग्य वाटत नाही. हे चुकीचंही आहे. माझं बोलणं ऐकून ती मोठ्याने हसली आणि म्हणाली, अगं वेडे, यात चूक कसली? स्वतःच्या पतीचं प्रेम मिळवण्यासाठी तू एखादा मार्ग स्वीकारलास तर त्यात गैर काय आहे? तू कोणाचं काही हिसकावून घेत नाहीस. तुला फक्त तुझ्या
स्वतःच्या पतीचं प्रेम हवं आहे, तो तुझा हक्क आहे आणि तू तो परत मिळवण्याचा प्रयत्न करते आहेस. तिचं बोलणं ऐकून मी गप्प झाले. तिच्या शब्दात काहीतरी पटण्यासारखं होतं. ती बोललेलं सतत माझ्या मनात घोळत राहिलं. याआधी मी कधीच अशा प्रकारचा विचार केला नव्हता, पण त्या दिवसानंतर तो विचार माझ्या मनातून काही केलाच जात नव्हता. त्या रात्री मी अंथरुणावर पडून छताकडे पाहत राहिले. मनात आशेची एक नवी पालवी फुटली होती. खरंच असं घडलं तर माझे पती माझीही किंमत करू लागले. त्यांनी त्यांच्या आईसोबत कमी आणि माझ्यासोबत जास्त वेळ घालवायला सुरुवात केली तर कदाचित सगळंच सुरळीत होईल असं मला वाटू लागलं. दुसऱ्या दिवशी सकाळी माधवीचा संदेश आला. आज संध्याकाळी वेळ असेल तर आपण त्या बाबांना भेटायला जाऊया. मी त्या संदेशाला काहीच उत्तर दिलं नाही, पण दिवसभर तोच संदेश माझ्या डोळ्यांसमोर तळत राहिला. संध्याकाळ सरली. पुन्हा नवा दिवस उगवला. माझ्या मनात प्रचंड घालमेल सुरू होती. अखेर रात्रभर विचार करून मी ठरवलं की आज मी माधवीसोबत जाणार. पुढे जे होईल ते पाहू. सकाळी जेवणाच्या टेबलावर माझे पती नेहमीप्रमाणे त्यांच्या आईजवळ बसले होते. मी घाईघाईने चहा संपवला आणि त्यांना म्हणाले, आज दुपारी मी माझ्या एका मैत्रिणीसोबत खरेदीसाठी जाणार आहे. त्यांनी फक्त मान हलवली. त्या पलीकडे त्यांनी काहीच विचारलं नाही. माझ्या आयुष्यात काय घडतंय याची त्यांना काहीच उत्सुकता नसल्यासारखं वाटलं. ते पाहून माझ्या मनात पुन्हा एकदा राग उसळला, पण मी स्वतःला सावरलं. त्या दिवशी मी घरातली सगळी कामं भराभर आटोपली आणि माधवीलाही संदेश पाठवून कळवलं. त्यानंतर मी कपडे बदलले. दुपारी 4च्या सुमारास माधवीचा फोन आला. ती म्हणाली, मी बाहेरच थांबले आहे, लवकर ये. मी माझी पर्स घेतली आणि घराबाहेर पडले. एकदाही मागे वळून पाहिलं नाही. मात्र सासूबाईंच्या खोलीच्या खिडकीकडे सहज नजर गेली तेव्हा क्षणभर मला वाटलं की त्या तिथे उभ्या आहेत. त्यामुळे मी थोडी थबकले. त्यांना मी कुठे चालले आहे याची कल्पना तर नाही ना, असा विचार क्षणभर मनात आला. पण पुढच्या क्षणी तो विचार झटकून मी भराभर चालू लागले. आम्ही दोघी रिक्षात बसलो. संपूर्ण प्रवासात माधवी फारसं काही बोलली नाही. ती वारंवार मोबाईलमध्ये वेळ पाहत होती. हळूहळू शहरातील मोठे रस्ते मागे पडले आणि अरुंद गल्ल्या सुरू झाल्या. शेवटी रिक्षा एका जुनाट इमारतीसमोर थांबली. मी समोर पाहिलं तर डाव्या बाजूला एक मोडकळीस आलेली जुनी इमारत होती. तिच्या प्रवेशद्वारावर काळा पडदा लटकत होता. वरच्या छोट्याशा छपरावर काळ्या रंगाची सात मडकी ठेवलेली होती आणि भिंतींवर पांढऱ्या रंगाने काही विचित्र चिन्ह काढलेली होती. ते सगळं पाहून माझ्या अंगावर शहार आला आणि मनात एक अनामिक भीती दाटून आली. मी माधवीकडे पाहिलं तर ती हसत म्हणाली, हीच ती जागा. त्या दाराजवळ पोहोचताच माझ्या छातीत धडधड सुरू झाली. मी घाईघाईने डोक्यावरचा पदर व्यवस्थित घेतला. पडद्याच्या पलीकडून धुपाचा सुगंध दरवळत होता आणि धुराचे लोट बाहेर येताना दिसत होते. माधवीने माझा हात घट्ट धरला. माझे पाय थरथरत असल्याचं तिच्या लक्षात आलं होतं. ती मला म्हणाली, घाबरू नकोस, शांत राहा, आपण आत जाऊ, मग तुझ्या सगळ्या अडचणींचा मार्ग निघेल. आम्ही आत गेलो. समोर एक मोठा सभागृहासारखा भाग होता. तिथे अगदी मंद उजेड होता. जणू एखादा छोटासा दिवास लावलेला होता. त्या जागेतून पुढे जात आम्ही एका खोलीत पोहोचलो. खोलीच्या एका कोपऱ्यात लाकडी तक्ता होता आणि त्यावर एक वृद्ध बाबा बसले होते. त्यांची लांब पांढरी दाढी होती. चेहऱ्यावर खोल सुरकुत्या होत्या आणि कपाळावर राखेचा मोठा टिळा लावलेला होता. त्यांच्यासमोर एका मेझावर वेगवेगळ्या रंगाचे कागद, दोरे, लिंबू, लवंगा, मडकी आणि राख ठेवलेली होती. मी आजूबाजूचं सगळं पाहत असतानाच ते अचानक म्हणाले, तुला तुझ्या पतीचं प्रेम हवं आहे, पण त्यामध्ये तुझ्या सासूबाई आड येत आहेत. त्यांच्या जाड आणि खरखरीत आवाजात माझ्या मनातली गोष्ट ऐकताच माझ्या अंगावर शहार आला. मी घाबरतच विचारलं, बाबा तुम्हाला हे कसं कळलं? ते मोठ्याने हसू लागले. त्यांचं ते हसू इतकं विचित्र होतं की माझे हात थरथरू लागले. ते म्हणाले, हेच आमचं काम आहे मुली. इथे लोक त्यांच्या अडचणी घेऊन येतात आणि मी त्या दूर करतो. असं म्हणत ते पुढे झुकले आणि त्यांनी मला एक ताईत आणि त्यासोबत एक छोटी पुडी दिली. ते म्हणाले, हा ताईत घरात कुठेही ठेव आणि या पुडीतलं दुधात मिसळून तुझ्या पतीला पाज. काही दिवसातच तुझे पती कायमचे तुझे होतील. इतक्यात माधवी माझ्या अगदी जवळ आली आणि माझ्या कानात हळूच म्हणाली, हे बाबा फार सामर्थ्यवान आहेत बघ, आता सगळं बदलून जाईल. त्यानंतर बाबांनी मला एक छोटासा कागदही दिला. ते म्हणाले, यावर जे लिहिलेलं आहे ते आधी वाच, मगच ते दूध तुझ्या पतीला दे, त्यामुळे परिणाम आणखी लवकर होईल. मी तो कागद लगेच माझ्या पर्समध्ये जपून ठेवला. माधवीने माझा हात धरला आणि म्हणाली, चल आपलं काम झालं. मी मान हलवली आणि आम्ही बाहेर पडलो. रिक्षात बसल्यानंतर माधवी म्हणाली, हे बाबा प्रत्येकाला ताईत किंवा पुडी देत नाहीत. ज्यांचं नशीब बदलणार आहे असं त्यांना वाटतं त्यांनाच ते हे देतात. तिचं बोल ऐकून माझ्याही मनात आशेचा एक किरण जागा झाला. कदाचित माझ्या नशिबातही माझ्या पतीचं प्रेम आणि त्यांचं लक्ष लिहिलं असेल असं मला वाटू लागलं. आम्ही घरी पोहोचेपर्यंत अंधार पडला होता. गल्लीतल्या कोपऱ्यावर काही स्त्रिया बसून गप्पा मारत होत्या. मी माझ्या डोक्यावरचा पदर आणखी पुढे ओढून घेतला. माधवी हळू आवाजात म्हणाली, एक गोष्ट कायम लक्षात ठेव सई, याबद्दल कुणालाही काही समजता कामा नये. ही गोष्ट गुपित राहिली तरच याचा परिणाम होईल, नाहीतर सगळं निष्फळ ठरेल. समजलं ना? मी मान हलवली आणि घरात गेले. आत गेल्यावर सासूबाईंचा खोकल्याचा आवाज स्वयंपाकघरातून येत होता. माझे पती त्यांच्यासोबत उभे राहून चहा पीत होते.
मी आत जाताच त्यांनी माझ्याकडे पाहून हसत विचारलं, अगं तुला यायला बराच उशीर झाला. काही हरकत नाही. आईने जेवण बनवलं आहे. तुला भूक लागली असेल. सांग, वाढू का? मी फक्त मान हलवली. कपडे बदलले आणि शांतपणे स्वयंपाकघरात जाऊन उरलेली कामं पाहू लागले. माझ्या पर्समध्ये तो ताईत आणि ती पुडी अजूनही होती. त्यांची जाणीव माझ्या मनात सतत अस्वस्थता निर्माण करत होती. रात्री सगळेजण झोपल्यानंतर मी खोलीचं दार बंद केलं आणि पर्समधून ताईत बाहेर काढला. तो काळ्या दोऱ्यात गुंडाळलेला होता. त्यासोबतचा छोटासा कागदही माझ्या हातात होता. तो वाचताच माझ्या मनात एक विलक्षण भावना दाटून आली. मी त्यावर लिहिलेले शब्द पुन्हा एकदा शांतपणे वाचले. तेवढ्यात बाहेर कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज घुमू लागला आणि जोराच्या वाऱ्यामुळे खिडक्या धडधडू लागल्या. मी घाईघाईने तो ताईत कपाटात लपून ठेवला आणि आता ही पुडी दुधात मिसळून पतींना कधी आणि कशी द्यायची याचाच विचार करू लागले. मनातून मला खूप भीती वाटत होती, पण दुसरीकडे माझ्या मनातल्या आशा मला धीर देत होत्या. संपूर्ण रात्र मी वेगवेगळे विचार करत राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांच्या आवडीचा नाश्ता बनवला. ते आश्चर्याने म्हणाले, आज तर खूप छान नाश्ता केला आहेस. मी हसत म्हणाले, आज खास तुमच्यासाठी काहीतरी करावंसं वाटलं. त्यांनी नाश्ता केला आणि पहिल्यांदाच माझ्या हातच्या स्वयंपाकाचं मनापासून कौतुक केलं. ते ऐकून मला खूप आनंद झाला. माझ्या मनात आशेचा एक नवा किरण उमटला. विशेष म्हणजे मी अजून ती पुडी दुधात मिसळून त्यांना दिलीही नव्हती. दिवसभर माझ्या मनात एकच विचार सुरू होता, योग्य वेळ नेमकी कधी मिळणार. ते कामावर गेल्यानंतर मी दूध गरम करून थंड होण्यासाठी ठेवून दिलं. संध्याकाळी ते परत आल्यावर मला वाटलं, हाच योग्य क्षण आहे. दुपारीच संधी मिळाल्यावर मी स्वयंपाकघरातल्या कपाटात तो कागद आणि ती पुडी जपून ठेवली होती, म्हणजे वेळ मिळताच लगेच ती वापरता येईल. संध्याकाळी ते घरी आले आणि नेहमीप्रमाणे सरळ त्यांच्या आईच्या खोलीत गेले. मी स्वतःला समजावलं, आता थोडा संयम ठेवायचा आहे. काही दिवसात सगळंच बदलून जाईल. आज कदाचित पहिल्यांदाच दूध प्यायल्यानंतर ते माझ्यासोबतच जास्त वेळ घालवतील हा विचार करत मी स्वयंपाकघराचं दार अलगद लावलं आणि दूध गरम करायला ठेवलं. मग कपाटामागे लपवून ठेवलेला तो कागद आणि पुडी बाहेर काढली. माझी धडधड प्रचंड वाढली होती. जणू त्या कागदावरचे शब्द माझ्या मनात मोठ्याने घुमत होते. मी स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. मनात एकच विचार होता, एकदा हा प्रयत्न यशस्वी झाला की सगळं बदलून जाईल. रात्री मी ती पुडी दुधात व्यवस्थित मिसळली. नीट पाहिलं तर दुधाचा रंग किंचित बदलल्यासारखा वाटला. मी तो ग्लास हातात घेताच माझे तळवे घामाने ओले झाले. श्वास वेगाने चालू लागला. जणू मी एखादी फार मोठी चूक करणार आहे अशी भावना मनात निर्माण झाली. मी खोलीत गेले तेव्हा ते पलंगावर बसून संगणकावर काहीतरी पाहत होते. मी त्यांच्यासमोर दुधाचा ग्लास ठेवला. ते हसून म्हणाले, अरे वा, आज तर छान आश्चर्य दिलंस. मीही हलकसं हसत म्हणाले, आज तुम्हाला दूध द्यावंसं वाटलं. त्यांनी दुधाचे 2 घोट घेतले आणि मी त्यांच्याकडे एकटक पाहत राहिले. पण क्षणातच त्यांची नजर माझ्यावर पडली आणि मी घाबरून नजर वळवली. कुठे माझं गुपित उघड होईल की काय अशी भीती वाटू लागली. ते जसजसं दूध संपत होते तसतसा प्रत्येक क्षण माझ्यासाठी फार जड होत होता. त्यांनी पूर्ण दूध संपवलं आणि माझी अस्वस्थता आणखी वाढली. काही मिनिटांनी त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच मृदू भाव दिसू लागला. त्यांनी माझ्याकडे प्रेमाने पाहिलं आणि म्हणाले, आज तू खूप सुंदर दिसतेस. पहिल्यांदाच त्यांनी माझ्या डोळ्यात डोळे घालून माझं कौतुक केलं होतं. त्या शब्दात घाई नव्हती, दिखावाही नव्हता, फक्त आपुलकी होती. दुसऱ्या दिवशी ते कामावरून परत आले तेव्हा त्यांच्या हातात एक पिशवी होती. मी ती उघडून पाहिली आणि आश्चर्यचकित झाले. त्यात एक सुंदर चादर होती. अशाच चादरीबद्दल मी बऱ्याच दिवसांपूर्वी बोलले होते. मी आनंदाने म्हणाले, अगदी अशी चादर मला आपल्या खोलीसाठी हवी होती. ते हसून म्हणाले, हो, मला आठवत होतं. तू म्हणाली होतीस ना की आपल्या खोलीत खूप छान दिसेल, म्हणून खास तुझ्यासाठी आणली. त्यांचं ते बोलणं ऐकून माझ्या मनाला खूप समाधान मिळालं. त्याचवेळी माझ्या मनात विचार आला, कदाचित त्या दुधाचा परिणाम आता दिसू लागला आहे आणि त्यांच्या मनात माझ्याबद्दलचं प्रेम वाढू लागलं आहे. दुसऱ्या दिवशी सुट्टी होती. ते निवांत बसून वर्तमानपत्र वाचत होते. मागून सासूबाईंनी हाक मारली, बाळा, माझं औषध आणलं का? पण त्यांनी मागे वळूनही पाहिलं नाही आणि काही उत्तरही दिलं नाही. याआधी ते त्यांच्या आईच्या प्रत्येक हाकेला क्षणाचाही विलंब न लावता प्रतिसाद द्यायचे, पण आज त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यासारखं वाटलं. ते पाहून माझ्या मनाला एक वेगळं समाधान मिळालं. तरीही मनाच्या एका कोपऱ्यात हलकीशी अस्वस्थता होती. कदाचित आता माझे पती आणि सासूबाई यांच्यात अंतर वाढू लागेल अशी एक बोचरी जाणीव मनात सतत डोकावत होती. त्यानंतर तर जणू रोजच काहीतरी नवीन घडू लागलं. ते कामावरून घरी आले की सरळ माझ्याकडेच यायचे. आम्ही तासनतास बसून गप्पा मारायचो. अनेकदा स्वयंपाकघरात एकत्र स्वयंपाकही करायचो. कधीमधी आम्ही गच्चीवर चहा घ्यायलाही जायचो. एकदा ते म्हणाले, आठवते का, लग्नानंतर आपण कधीतरी गच्चीवर बसून वेळ घालवायचं ठरवलं होतं. आज तीच इच्छा पूर्ण करूया. त्या रात्री आम्ही बराच वेळ गच्चीवर बसून राहिलो. शहरातल्या लुकलुकणाऱ्या दिव्यांकडे पाहत राहिलो. आकाशातल्या चांदण्यांकडे पाहत राहिलो. त्यावेळी ते शांतपणे माझं बोलणं ऐकत होते आणि मी मनातलं सगळं त्यांच्यासमोर
मोकळेपणाने बोलत होते. हळूहळू अशी वेळ आली की रात्री झोपेतही ते माझंच नाव घ्यायला लागले. मी जागी व्हायचे तेव्हा ते झोपेतच मला हाक मारत असायचे. जणू स्वप्नातही माझ्याशी बोलत होते. एकदा मी त्यांच्या चेहऱ्याजवळ कान नेऊन ऐकलं तर ते हळू आवाजात म्हणत होते, सई, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. ते शब्द ऐकताच माझ्या छातीत धडधड वाढली. आता सासूबाईही लवकर झोपायला लागल्या होत्या, कारण याआधी माझे पती रोज संध्याकाळी त्यांच्या खोलीत बसून त्यांच्याशी गप्पा मारायचे, पण आता ते फक्त कधीतरी जाताना खोलीत डोकावून पाहायचे. सासूबाई एकट्याच बसून दूरचित्रवाणी पाहत राहायच्या. मीही मुद्दाम त्यांच्याशी फारसं बोलत नव्हते, कारण त्या दिवसात मला माझा विजय दिसत होता आणि हळूहळू त्या विजयाचा मला अभिमान वाटू लागला होता. इतक्या दिवसांनी या घरात माझंही एक स्थान निर्माण झालं आहे असंच मला वाटत होतं. एक दिवस मी माधवीला दूरध्वनी केला. तिने लगेच आनंदाने विचारलं, काय मग? त्या पुडीचा काही परिणाम दिसतोय का? मी हळू आवाजात म्हणाले, हो, अगदी माझ्या मनासारखं सगळं घडतंय. ती आनंदाने म्हणाली, खूप छान. अजून काही दिवस ती पुडी दुधात मिसळून देत राहा, पण नंतर थांबव, नाहीतर त्याचा परिणाम उलटाही होऊ शकतो. तिचं बोलणं ऐकून मी थोडी घाबरले आणि विचारलं, यामुळे काही वाईट तर होणार नाही ना? ती हसत म्हणाली, प्रेमाचं मोजमाप कधी करता येतं का? तिचं उत्तर ऐकून मी निश्चिंत झाले. दुसऱ्या दिवशी माझे पती म्हणाले, चल आज आपण दोघंच बाहेर जाऊया. हे ऐकून मी थक्क झाले, कारण याआधी आम्ही बाहेर जायचं ठरवलं की सासूबाई नेहमी आमच्यासोबत असायच्या. त्या दिवशी मात्र आम्ही दोघंच बाहेर गेलो. आम्ही आईस्क्रीम खाल्लं, बराच वेळ फिरलो आणि खूप गप्पा मारल्या. त्या सगळ्या वेळात त्यांनी अनेकदा माझा हात हातात घेतला. प्रत्येक वेळी मला वाटलं मी इतक्या दिवसांपासून ज्याची वाट पाहत होते ते स्वप्न आता खरं होत आहे. घरी परतल्यावर सासूबाई बाहेर बसलेल्या होत्या. त्यांनी विचारलं, बाळा, तुम्ही दोघं दिवसभर बाहेर होतात. मी वाटच पाहत राहिले. ते फक्त हलकसं हसले आणि काही न बोलता आत खोलीत गेले. मी क्षणभर सासूबाईंकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होती, पण डोळ्यात अनेक न बोललेले प्रश्न दडलेले दिसत होते. त्या रात्री ते बराच वेळ माझ्यासोबत बसून राहिले. आम्ही एकत्र जेवलो. जुन्या छायाचित्रांचा अल्बम पाहिला. त्यात त्यांच्या लहानपणीच्या वाढदिवसाचं एक छायाचित्र होतं. त्या छायाचित्रात ते त्यांच्या आईसोबत केक कापत होते. मी ते छायाचित्र अलगद परत ठेवलं. माझ्या मनात एक विचित्र भावना दाटून आली. मी जणू त्यांच्या त्या सगळ्या जुन्या आठवणींशीच स्पर्धा करत होते. पुढचे काही दिवस गेले तसे त्यांच्या वागण्यात आणखी बदल दिसू लागला. आता माझ्याशी विचारल्याशिवाय ते काहीच करत नव्हते. अगदी कामावर जाण्यापूर्वी ते विचारायचे, तुला काही आणायचं असेल तर सांग. एकदा मी म्हणाले, सासूबाईंसाठी औषध आणा. ते सहज म्हणाले, उद्या आणतो, आज उशीर होतोय. ते ऐकून मला खात्री वाटली की आता त्यांचं मन माझ्याकडे जास्त ओढलं जात आहे. मीही दुधात ती पुडी मिसळून देणं सुरूच ठेवलं होतं. कधी कधी ते हसत म्हणायचे, आज दूध खूप गोड लागतं आहे, त्यात काही खास घातलं आहेस का? मीही हसत उत्तर द्यायचे, हो, फक्त माझं प्रेम. माझं उत्तर ऐकून तेही हसून टाकायचे. हळूहळू सासूबाईंचा आवाजही घरात फारसा ऐकू येईनासा झाला. याआधी सासूबाई प्रत्येक गोष्टीवर आपलं मत मांडायच्या. कधी एखादा पदार्थ कसा करायचा ते सांगायच्या, तर कधी घरातल्या इतर गोष्टींबद्दल बोलायच्या. पण आता त्या बहुतेक वेळ शांतच राहू लागल्या होत्या. संध्याकाळी मी आणि माझे पती बागेत बसलो की माझ्या मनात विचार यायचा. एकेकाळी ही संध्याकाळ ते त्यांच्या आईसोबत घालवायचे. जेवणाच्या टेबलावरही बदल स्पष्ट दिसू लागला होता. याआधी आम्ही तिघं एकत्र बसून जेवायचो, पण आता बहुतेक वेळा फक्त आम्ही दोघंच जेवायचो. सासूबाई स्वतःच म्हणायच्या, तुम्ही दोघांनी आधी जेवून घ्या, मी नंतर माझ्या खोलीत जेवेन. माझे पती आता माझं प्रत्येक बोलणं लक्ष देऊन ऐकायचे, माझ्या प्रत्येक गोष्टीला मान द्यायचे. पण सासूबाईंच्या बोलण्याकडे मात्र ते जणू काही ऐकलंच नाही अशा प्रकारे दुर्लक्ष करायचे. एक दिवस मी भांडी धुत होते, तेव्हा सासूबाई हळूच माझ्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, सई, हे सगळं काय घडतंय ग? मला असं वाटतंय की मी तुमच्या दोघांपासून दिवसेंदिवस दूर जात आहे. त्यांचं बोलणं ऐकून मी नजर खाली केली आणि म्हणाले, मी काहीच केलं नाही. हे शब्द मी उच्चारले खरे, पण ते बोलताना मनात मात्र खोलवर एक वेदना टोचत होती. कारण खरं तर आता मी थोडीशीही नाराज झाले की माझे पती लगेच घाबरायचे आणि माझी माफी मागायचे. पण त्यांच्या आईच्या मनाला त्यांच्या वागण्यामुळे किती वेदना होत असतील याचा ते साधा विचारही करत नव्हते. एक दिवस मला रात्रीचं जेवण बनवायला उशीर झाला, तेव्हा ते म्हणाले, काही हरकत नाही, आज आपण बाहेरच जेवू. त्यांनी लगेच गाडी काढली आणि आम्ही दोघं एका उपाहारगृहात गेलो. परत आलो तेव्हा सासूबाई दाराजवळ बसलेल्या होत्या. त्यांच्या नजरा आमच्या हातातल्या अन्नाच्या पिशव्यांकडे गेल्या होत्या. त्या काही क्षण तशाच बसून राहिल्या आणि नंतर शांतपणे त्यांच्या खोलीत निघून गेल्या. आता ना माझ्याकडे त्यांच्यासाठी वेळ उरला होता, ना माझ्या पतींकडे. ते दिवसभर कामावर असायचे आणि संध्याकाळपासून रात्र होईपर्यंत माझ्यासोबतच वेळ घालवायचे. सासूबाईंच्या खोलीचं दारही आता बहुतेक वेळ बंदच असायचं. कधी उघडं असलं तरी आतून फक्त दूरचित्रवाणीचा मंद आवाज ऐकू यायचा. शेजार पाजारीही आता कुजबूज सुरू झाली होती. एक दिवस मी सामान घेऊन घरी येत असताना दोन शेजारच्या स्त्रिया बोलताना ऐकलं. त्यापैकी एक म्हणत होती, याआधी सासू आणि सून कायम एकत्र दिसायच्या, पण आता बघ,
जणू त्या एकमेकींपासून पूर्ण वेगळ्या झाल्या आहेत. ते शब्द कानावर पडताच माझी पावलं आपोआप वेगाने पडू लागली. मी पटकन घरी आले, पण त्यांचं बोलणं मात्र सतत मनात घुमत राहिलं. त्याच दिवसात माधवीचाही दूरध्वनी आला. तिने विचारलं, काय मग, तुझं काम पूर्ण झालं का? मी म्हणाले, हो, पण अजूनही कधी कधी ते सासूबाईंकडे जाऊन बसतात. हे ऐकून ती हसली आणि म्हणाली, मग अजून थोडा परिणाम होऊ दे, तुमच्यातलं अंतर अजून वाढू दे. तेव्हाच तुमचं नातं आणखी घट्ट होईल. जोपर्यंत तुझ्या सासूबाई तुमच्या दोघांमध्ये आहेत, तोपर्यंत तुझी जागा त्यांच्या मनात पूर्णपणे निर्माण होणार नाही. तिचं बोलणं ऐकून मी काहीच बोलले नाही. त्या संध्याकाळी जेवण झाल्यावर मी मुद्दाम विषय काढला. मी सासूबाईंना म्हणाले, माझ्या मनात एक विचार आहे. आता आपण वेगळं राहिलेलं बरं. माझं बोलणं ऐकताच त्यांच्या हातातलं काम थांबलं. त्या काही क्षण माझ्याकडे शांतपणे पाहत राहिल्या. त्यांच्या डोळ्यात कितीतरी जुन्या आठवणी तरळत असल्यासारखं वाटत होतं, पण त्या शांत स्वरात म्हणाल्या, ठीक आहे बाळा. जेव्हा मनातली जागाच कमी होते, तेव्हा माणूसही आपोआप दूर जातो. त्यांचं ते बोलणं ऐकून मी क्षणभर निशब्द झाले. त्यांनी लगेच त्यांची छोटी पिशवी बाहेर काढली. मला वाटलं त्यानंतर सामान भरतील, पण त्यांनी त्याच क्षणी कपडे घडी करून त्या पिशवीत ठेवायला सुरुवात केली. त्यावेळी माझे पती वर्तमानपत्र वाचत बसले होते. त्यांनी हे सगळं पाहिलं आणि एकदा माझ्याकडे पाहिलं. जणू या निर्णयाबद्दल काहीच बोलायचं नाही असंच त्यांनी ठरवलं होतं. निर्णयाचा अधिकार त्यांनी पूर्णपणे माझ्यावरच सोडून दिला होता. मीही शांतपणे मान हलवली. दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाई दारापर्यंत आल्या. त्यांच्या हातात तीच पिशवी होती आणि चेहऱ्यावर ओढून आणलेलं हलकसं हसू होतं. त्या म्हणाल्या, मी आता निघते, कदाचित बराच काळ परत येणार नाही. त्या आमच्या घरापासून थोड्याच अंतरावर राहणाऱ्या त्यांच्या बहिणीकडे जाऊन राहिल्या. माझ्या पतींना हे समजलं तेव्हा ते सहज म्हणाले, हेच बरं झालं, तिथे त्यांना आराम मिळेल. शिवाय तिथे मुलं बाळं आहेत, त्यामुळे त्यांचा वेळही छान जाईल. त्यांना तिथे कंटाळा येणार नाही. मीही शांतपणे मान हलवली. आता घरात पूर्ण शांतता होती, पण त्या शांततेतही काहीतरी वेगळंच दडलेलं होतं. जणू एखाद्या चुकीचं ओझं मनावर घेऊन जगत असल्यासारखं वाटत होतं. घरभर शांतता पसरलेली असायची, पण माझ्या प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे एक न बोललेली अस्वस्थता दडलेली होती. मी माझ्या पतींना ती पुडी दुधात मिसळून देणं थांबवलं होतं. आता त्याची गरज उरली नाही असंच मला वाटत होतं, कारण माझ्या मनातला हेतू पूर्ण झाला होता. माझे पती आता अगदी माझ्या मनासारखे वागू लागले होते. प्रत्येक क्षणी माझी काळजी घेणारे, माझ्यासाठी काहीही करायला तयार असणारे. सकाळी कामावर जाण्यापूर्वी ते विचारायचे, संध्याकाळी काय खायचं आहे, बाहेर जेवायला जायचं आहे का? रात्री आम्ही उशिरापर्यंत एकत्र बसून गप्पा मारायचो. कधी जुने चित्रपट पाहायचो, तर कधी जुन्या आठवणी काढायचो. हळूहळू मी स्वतःला समजावू लागले की हे सगळं त्या पुडीमुळे नाही, तर माझ्या प्रेमामुळे आणि माझ्या जिव्हाळ्यामुळे घडत आहे. पण एके रात्री मला एक विचित्र स्वप्न पडलं. मी घराच्या दारात उभी होते आणि समोर सासूबाई उभ्या होत्या. त्या काहीच बोलत नव्हत्या, फक्त माझ्याकडे एकटक पाहत होत्या. त्यांच्या नजरेत अनेक न बोललेले प्रश्न होते. मी क्षणभर डोळे मिटले आणि पुन्हा उघडले, तर त्या धुक्यासारख्या विरघळून नाहीशा झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यापासून माझं मन खूप अस्वस्थ होतं. दुपारच्या सुमारास दूरध्वनी वाजला. समोरून एक गंभीर आवाज आला. तो म्हणाला, मी तुमच्या सासूबाईंच्या बहिणीचा मुलगा बोलतो आहे. त्यांची तब्येत खूप बिघडली आहे, कृपया लगेच या. मी धावतच माझ्या पतींकडे गेले आणि त्यांना सगळं सांगितलं. त्यांच्या चेहऱ्यावरचं रक्तच उतरलं. ते घाईघाईने म्हणाले, चल लगेच निघूया, एक क्षणही वाया घालवायचा नाही. आम्ही तातडीने रुग्णालयात पोहोचलो. आपत्कालीन विभागाबाहेर एक डॉक्टर उभे होते. त्यांनी आम्हाला आत जाण्याची खूण केली. आत गेल्यावर सासूबाई शांतपणे खाटेवर पडलेल्या दिसल्या. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती, पण डोळे कायमचे मिटलेले होते. जणू आता त्या काहीच बोलणार नव्हत्या. माझे पती धावत त्यांच्या जवळ गेले. त्यांनी आईचा हात हातात घेतला आणि थरथरत्या आवाजात म्हणू लागले, आई, आई, डोळे उघड ना, माझ्याकडे बघ. पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तेवढ्यात डॉक्टर हळू आवाजात म्हणाले, त्यांना आलेला हृदयविकाराचा झटका फार तीव्र होता. आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न केले, पण त्यांना वाचवू शकलो नाही. हे ऐकताच माझ्या पतींचे हात थरथर कापू लागले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहू लागला. मी मात्र तिथेच निश्चल उभे राहिले. जणू माझ्या भोवतीचं सगळं जग थांबून गेलं होतं. कानावरचे सगळे आवाज दूरवरून येत असल्यासारखे वाटत होते. अंत्यसंस्कारानंतर घरात बरीच माणसं जमली होती. काही जण माझ्याकडे पाहत होते, तर काही माझ्या पतींकडे. त्यांच्या नजरा मला अस्वस्थ करत होत्या, जणू माझ्या चेहऱ्यावरचं सत्य वाचण्याचा प्रयत्न करत होत्या. तेवढ्यात एक शेजारीन हळू आवाजात म्हणाली, देव कधीच माफ करत नाही. आईला तिच्या मुलापासून दूर करणाऱ्याला कधीच चांगलं फळ मिळत नाही. ते शब्द ऐकून माझी मान आपोआप खाली झुकली. सगळे निघून गेल्यावर मी स्वतःला समजावू लागले, मी नेमकं काय चुकीचं केलं होतं. परिस्थितीच तशी घडली होती, पण माझ्या मनाला खरं सत्य माहीत होतं. त्या रात्री माझे पती खोलीत आले तेव्हा ते पूर्ण शांत होते. मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला, पण पहिल्यांदाच त्यांनी माझा हात अलगद बाजूला केला. ते फक्त एवढंच म्हणाले, मला थोडा वेळ एकटं राहू दे. त्यांच्या त्या शब्दांनी माझ्या मनाला खोल जखम झाली. त्यांच्या डोळ्यात अनेक प्रश्न दिसत होते, असे प्रश्न ज्यांची उत्तरं
द्यायची हिंमत माझ्यात नव्हती. मी शांतपणे दिवा बंद केला. मला भीती वाटत होती की त्यांनी मला काही विचारलं तर मी स्वतःला सावरू शकणार नाही. दुसऱ्या दिवशीही ते फारसं बोलले नाहीत. जेवताना फक्त आवश्यक तेवढंच बोलणं झालं. थोड्या वेळाने ते शांतपणे म्हणाले, आईशी तुझं वागणं नेहमी चांगलं होतं ना? मी हात चोळत म्हणाले, हो, अगदी चांगलं. तुम्हाला काही शंका आहे का? त्यांनी माझ्या डोळ्यात पाहण्याचा प्रयत्न केला, पण मी मात्र नजर खालीच ठेवली. दुपारी काही स्त्रिया घरी आल्या. त्या म्हणाल्या, आम्ही तर नेहमी पाहिलं. तुझ्या सासूबाई तुझं खूप कौतुक करायच्या. फक्त शेवटच्या काही दिवसात त्या खूप शांत झाल्या होत्या. मी चेहऱ्यावर हसू आणत त्यांचा पाहुणचार केला. संध्याकाळी माधवीचाही दूरध्वनी आला. ती हळू आवाजात म्हणाली, तुझ्या सासूबाई गेल्याचं ऐकून मला खूप वाईट वाटलं. तिचं बोलणं ऐकून मी थरथरत्या आवाजात विचारलं, माधवी, तुला खरंच असं वाटतं का हे सगळं त्या पुडीमुळे घडलं असेल? मी एवढंच बोलले होते. तेवढ्यात माधवीने लगेच माझं बोलणं तोडलं. ती म्हणाली, असा विचार चुकूनही करू नकोस. याचा त्या पुढीशी काहीही संबंध नाही. हे सगळं नियतीत लिहिलेलं होतं. त्यानंतर मी तिच्याशी काहीच बोलले नाही. त्या रात्री माझे पती उशिरा घरी आले. ते बराच वेळ पलंगावर शांत पडून राहिले. मग हळू आवाजात म्हणाले, आईसोबत अजून थोडा वेळ घालवायला हवा होता. मी त्यांना समजावत म्हणाले, तुम्ही तुमच्या परीने जे काही करता आलं ते सगळं केलं. ते हळूच माझ्याकडे वळू पाहू लागले. त्यांच्या डोळ्यात एक असा प्रश्न होता जो ते शब्दात मांडू शकत नव्हते. 2 दिवसांनी सासूबाईंच्या बहिणीचा दूरध्वनी आला. त्या म्हणाल्या, बाळा, आईची जागा कुणीच भरून काढू शकत नाही. पण आता तुम्ही दोघंच एकमेकांचा आधार आहात. त्यामुळे एकमेकांची काळजी घ्या. मीही शांतपणे होकार दिला. पण माझ्या मनातली अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत होती. घरातली प्रत्येक वस्तू सासूबाईंची आठवण करून देत होती. दिवाणखान्यातला तो रिकामा कोपरा, स्वयंपाकघरात त्यांनी आवडीने घेतलेला चहा, अंगणातली त्यांची खुर्ची जिथे त्या रोज संध्याकाळी बसायच्या. मला त्या सगळ्या वस्तू नजरेआड कराव्याशा वाटत होत्या, पण त्या हटवायचं धैर्यही माझ्यात नव्हतं. माझे पतीही पूर्ण बदलले होते. ते आता फारसं हसायचे नाहीत. बहुतेक वेळ विचारात हरवलेले असायचे. कधी कधी माझ्याकडे पाहून काहीही न बोलता खोलीबाहेर निघून जायचे. त्यांच्या मनात एखादा संशय हळूहळू घर करत असल्याची जाणीव मला होत होती. ती शांतता साधी नव्हती हे मला स्पष्ट जाणवत होतं. अनेकदा वाटायचं त्यांना सगळं खरं सांगून टाकावं, पण प्रत्येक वेळी शब्द घशातच अडकून राहायचे. कदाचित मी स्वतःच अजूनही हे मान्य करायला तयार नव्हते की घडलेल्या सगळ्या घटनांमध्ये माझाही काही वाटा होता. त्याच रात्री मी खोलीत पडून होते. खिडकीतून थंड वारा आत येत होता. अचानक मला जाणवलं कुणीतरी माझ्याकडे एकटक पाहत आहे. मी डोळे उघडले तर माझे पती समोर बसलेले होते. त्यांच्या डोळ्यात लालसरपणा होता आणि चेहऱ्यावर प्रचंड ताण दिसत होता. ते एका झटक्यात माझ्याजवळ आले. त्यांनी माझा हात घट्ट पकडला आणि कठोर आवाजात विचारलं, खरं सांग, काय केलंस तू? त्यांच्या आवाजातला कठोरपणा मी याआधी कधीच पाहिला नव्हता. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी रडत रडत म्हणाले, मी काहीच केलं नाही. मला काहीच माहिती नाही. पण माझी भीतीच जणू सगळं सांगून जात होती. ते लगेच उठले, कपाट उघडलं आणि त्यातून मोठा आरसा बाहेर काढला. त्यांनी तो माझ्यासमोर धरला आणि माझा श्वास अडखळला. आरशात माझा चेहरा काळवंडलेला दिसत होता. जणू कुणीतरी त्यावर काळा रंग फासला होता. हे दृश्य पाहून मी किंचाळले. मी दोन्ही हाताने चेहरा जोरजोरात चोळू लागले, पण तो काळेपणा काही केला जात नव्हता. उलट प्रत्येक वेळी तो अधिकच गडद होत असल्यासारखं वाटत होता. ते कठोर आवाजात म्हणाले, खरं सांग, तुझ्या चेहऱ्यावरच सगळं दिसत आहे. त्यांच्या त्या आवाजात मला पहिल्यांदा स्पष्ट इशारा जाणवला. हा विषय आता फक्त आमच्या दोघांपुरता राहिलेला नव्हता. मी पुन्हा आरशात पाहिलं. माझ्या डोळ्यांभोवतीही काळे डाग उमटले होते. ओठांवरही काळी रेषा स्पष्ट दिसत होती. ते पाहताच मला माधवीचं बोलणं आठवलं. ती म्हणाली होती, ही गोष्ट कधीच कुणाला कळता कामा नाही. तेव्हा तिचं बोलणं मला फक्त सावधगिरीचं वाटलं होतं, पण त्या क्षणी ते शब्द एखाद्या शापासारखे माझ्या कानात घुमू लागले. मी नजर खाली केली. मनात एकच प्रश्न उठत होता, हे खरंच घडत आहे की माझा फक्त भास आहे? पण मी पुन्हा माझ्या पतींकडे पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात मला तीव्र तिरस्कार दिसला. जणू माझ्या मनातलं विष त्यांच्यापर्यंत पोहोचलं होतं. ते माझ्याकडे आले. माझा दूरध्वनी उचलला आणि हातात घेतला. मी तो थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी माझा हात झटकून दूर केला. त्यांनी दूरध्वनीचा पासवर्ड उघडला, संदेश उघडले आणि एकामागोमाग एक चित्रसंग्रहात जतन केलेली छायाचित्र पाहू लागले. प्रत्येक ठिकाणी माधवीचं नाव पुन्हा पुन्हा दिसत होतं. त्यांचा राग क्षणाक्षणाला वाढत होता. त्यांनी दूरध्वनी माझ्यासमोर धरला आणि कठोर आवाजात विचारलं, हे सगळं नेमकं काय आहे? मी काही बोलण्यासाठी तोंड उघडलं, पण शब्द घशातच अडकून राहिले. ते कठोर आवाजात म्हणाले, उद्या सकाळी आपण त्या बाबांकडे जाणार आहोत आणि माझ्यासमोरच हे सगळं कायमचं संपवायचं आहे. त्यांनी जणू निकालच जाहीर केला होता. एवढं बोलून त्यांनी माझा दूरध्वनी त्यांच्या कार्यालयीन पिशवीत ठेवला. मी शांतपणे मान खाली घातली. आरशात दिसलेला तो काळेपणा आता जणू माझ्या गळ्याभोवती आवळलेल्या फासासारखा वाटत होता. श्वास घ्यायलाही त्रास होत होता. खोलीभर गडद शांतता पसरली होती. जणू भिंती देखील आमचं प्रत्येक शब्द ऐकत होत्या. ते पलंगाच्या दुसऱ्या टोकाला जाऊन बसले.
ते झोपले नव्हते, मात्र रात्रभर अस्वस्थपणे कुशी बदलत पडून राहिले. डोळ्यावर झोपच येत नव्हती. संपूर्ण रात्र तो आरसा माझ्या डोळ्यांसमोर फिरत राहिला. मी जेव्हा जेव्हा डोळे उघडले तेव्हा मला असंच वाटायचं की त्या आरशात माझाच काळवंडलेला चेहरा माझ्याकडे पाहून हसत आहे. रात्रीच्या शेवटच्या प्रहारात मी हळूच उठून स्वयंपाकघरात जाण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात मागून त्यांच्या आवाजाने मला थांबवलं. ते म्हणाले, शांतपणे परत येऊन झोप. आता तू कुठेही जाणार नाहीस. सकाळ होईपर्यंत इथंच राहायचं आहे. त्यांचा आवाज ऐकताच मी घाबरले आणि पुन्हा येऊन पलंगावर पडले. खोलीतला प्रत्येक कोपरा माझ्यावर दडपण आणत असल्यासारखा वाटत होता. पहाट व्हायला अजून बराच वेळ होता, पण माझ्या मनात रात्रीचा प्रत्येक क्षण पुन्हा पुन्हा उभा राहत होता. मला चेहरा धुवून आरशात पाहावंसं वाटत होतं, पण मनात एकच भीती होती. खरंच तो काळेपणा कायमचा चेहऱ्यावर राहिला असेल तर? मग लोक माझ्याकडे कसं पाहतील? शेजारी, नातेवाईक सगळ्यांसमोर माझं मान कुठे राहील? माझे पतीही पहाटेपर्यंत जागेच होते. कधी ते दूरध्वनीकडे पाहायचे तर कधी आरशाकडे. मग ते म्हणाले, तुला खरंच वाटलं होतं की हे सगळं कायम लपून राहील? मी काहीच बोलले नाही. ते पुढे म्हणाले, तुझे प्रत्येक संदेश, प्रत्येक दूरध्वनी, सगळ्याचा हिशोब माझ्याकडे आहे. त्या क्षणी मला जाणवलं ते आता फक्त माझे पती राहिले नव्हते, ते जणू माझ्यावर निर्णय देणारे न्यायाधीश झाले होते. आणि मी अशी एक दोषी ठरलेली व्यक्ती होते जिच्याकडे स्वतःचं समर्थन करायला ना कुणी होतं ना कोणताही आधार होता. सकाळ झाली तेव्हा मला वाटलं कदाचित चेहऱ्यावरचा तो काळेपणा कमी झाला असेल. मी अलगद आरशात पाहिलं, पण काहीच बदल झाला नव्हता. तो काळेपणा तसाच गडद दिसत होता. मी घाईघाईने जाऊन चेहरा धुतला. ताजेतवाने होऊन बाहेर आले तर ते शांतपणे म्हणाले, कपडे बदल, तयार हो, आपण निघतो आहोत. त्यांच्या आवाजावरून मला समजलं आजचा दिवस माझ्या आयुष्यातला असं वळण ठरणार होता जिथून परत फिरण्याचा मार्ग कदाचित उरणार नव्हता. पहाटेच आम्ही त्या ओसाड गल्लीत पोहोचलो. संपूर्ण प्रवासात त्यांनी एक शब्दही उच्चारला नव्हता. त्या जागेजवळ पोहोचताच माझ्या मनात पुन्हा एक अनामिक भीती दाटून आली. दारावर लटकलेला काळा पडदा तिथे नव्हताच. दार पूर्ण उघडं होतं. आम्ही आत गेलो. आत पूर्ण शांतता होती. धुपाचा सुगंध नव्हता, धुराचाही मागमूस नव्हता. फक्त एक रिकामी चारपाई पडली होती आणि सगळीकडे धूळ साचलेली होती. भिंती पूर्ण ओस पडल्या होत्या. याआधी तिथे लटकलेले ताई, चित्र आणि इतर वस्तूंचा काहीच मागमूस नव्हता. माझे पती पुढे गेले. एका कोपऱ्यात त्यांना एक छायाचित्र दिसलं. त्यांनी ते हातात घेतलं आणि मागची बाजू पाहिली. त्यामागे एक दुमडलेला कागद अडकवलेला होता. त्यांनी तो अलगद बाहेर काढला. त्या कागदावर माझं नाव स्पष्ट लिहिलेलं होतं. खाली एक तारीख होती, 30 तारीख, ज्या दिवशी मी पहिल्यांदा त्या ठिकाणी आले होते. त्याखाली एक अपूर्ण वाक्य लिहिलेलं होतं जे घाईघाईने खोडलेलं दिसत होतं. त्यांनी तो कागद माझ्यासमोर धरला आणि कठोर आवाजात म्हणाले, हे बघ, हा पुरावा आहे. हे सगळं पूर्ण विचार करूनच केलं गेलं होतं. आम्ही दोघं बाहेर पडलो. तेवढ्या शेजारच्या घरातून एक वृद्ध स्त्री बाहेर आली. तिने आमच्याकडे आणि त्या ओस पडलेल्या जागेकडे आश्चर्याने पाहिलं आणि विचारलं, तुम्ही दोघं इथे काय करत आहात? ती वृद्ध स्त्री शांतपणे म्हणाली, अगं बाळा, हे लोक तर एका रात्रीत इथून पसार झाले. आम्ही दोघांनी एकाच वेळी आश्चर्याने विचारलं, पण का? ती हळू आवाजात म्हणाली, हे लोक तर दर महिन्याला ठिकाण बदलतात. अडचणीत सापडलेल्या स्त्रियांना गोड बोलून फसवतात, त्यांच्याकडून पैसे उकळतात आणि मग कोणालाही काही समजायच्या आत गायब होतात. तिचं बोलणं ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. म्हणजे हे सगळं केवळ फसवणूक होती. मी डोळे मिटले आणि विचार करू लागले. तो ताईत, ती पुडी, तो कागद, त्यावर लिहिलेला उपाय, हे सगळंच खोटं होतं का? माझ्या पतीने लगेच माझा दूरध्वनी काढला आणि माधवीला दूरध्वनी लावला. अनेकदा प्रयत्न केले, संदेशही पाठवले, पण कोणतंच उत्तर आलं नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचा राग आणखी गडद झाला. आम्ही तातडीने आमच्या वस्तीत परतलो आणि माधवीच्या घरासमोर पोहोचलो. तिथे पूर्ण शांतता होती. आम्ही अनेकदा हाका मारल्या, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. तेवढ्यात शेजारी राहणारी एक स्त्री आली आणि म्हणाली, अगं, ते लोक तर काल संध्याकाळीच सगळं सामान घेऊन निघून गेले. मी घाईघाईने विचारलं, ते कुठे गेले? माहीत आहे का? ती म्हणाली, नाही, कुणालाच माहीत नाही. आम्ही परत निघणार इतक्यात एक तरुण मुलगा आमच्याजवळ आला आणि म्हणाला, तुम्ही माधवीला का शोधत आहात? माझ्या पतींनी उत्तर दिलं, आमचं तिच्याकडे काम आहे. ती कुठे गेली असेल? तुला माहीत आहे का? तो म्हणाला, ती कुठे गेली हे मला माहीत नाही, पण तिचा एक भाऊ आहे. तो लोकांना फसवणाऱ्या टोळीबरोबर पैशांची वसुली करतो. तो नेहमी इथे गाडी घेऊन यायचा आणि मग दोघं कुठेतरी निघून जायचे. हे ऐकताच माझ्या पतींनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात वेदना आणि कठोरपणा दोन्ही स्पष्ट दिसत होते. ते हळू आवाजात म्हणाले, प्रेमाच्या नावाखाली किती मोठा अपराध केला गेला आहे. त्या क्षणी पहिल्यांदाच मी मनात दडवलेलं शब्द ओठांवर आणले. मी रडत रडत म्हणाले, हो, मीच दोषी आहे. माझी मान आपोआप खाली झुकली. त्या क्षणी आम्हा दोघांना समजलं होतं की ही फक्त आमच्या घराची गोष्ट नव्हती. हा एक मोठा सापळा होता ज्यात कितीतरी निरपराध स्त्रिया अडकल्या असतील.
ते शांतपणे म्हणाले, आता आपण पोलिसांकडे जायला हवं. हा प्रकार इथेच थांबायला हवा. मी मान हलवली, पण मनाच्या एका कोपऱ्यात भीती होती. आता माझं गुपित सगळ्यांसमोर येणार होतं. तरीही मला वाटलं, कदाचित हीच माझी शिक्षा असेल. मी पुन्हा एकदा माधवीच्या बंद घराकडे पाहिलं. दार बंद होतं, पण मला जाणवत होतं की आता एका नव्या सत्तेची सुरुवात होणार आहे. घरी परतल्यावर माझे पती थेट सासूबाईंच्या खोलीत गेले. मीही त्यांच्या मागोमाग गेले. त्यांनी कपाट उघडलं. एकामागून एक सगळे कप्पे बाहेर काढले. त्यात जुने लिफाफे, औषधांच्या चिठ्ठ्या आणि सासूबाईंसोबतची काही जुनी छायाचित्र होती. एका कोपऱ्यात एक छोटंसं कागदपत्रांचं पाकिट दिसलं. त्यांनी ते उघडलं. आत एक कागद होता. त्यावर लिहिलं होतं, माझं घर माझा मुलगा आणि सुनेच्या नावावर राहील. ते वाचताच माझे हात थरथर कापू लागले. डोळ्यांसमोरचं सगळं धूसर झालं. श्वास अडखळू लागला आणि घसा कोरडा पडला. तेवढ्यात कप्प्याच्या तळाशी एक जुना दूरध्वनी संचही दिसला. त्यात काही संदेश आणि एक ध्वनी मुद्रण होतं. त्यांनी ते सुरू केलं. त्यातून सासूबाईंचा थकलेला आवाज ऐकू आला. त्या म्हणत होत्या, सई बाळा, कधीतरी मी या जगात नसेन, तरी मला विसरू नकोस. मी तुला नेहमी माझ्या मुलीसारखंच मानलं. ते शब्द ऐकताच माझा श्वासच रोखला गेला. माझ्या पतींनीही तो दूरध्वनी बंद केला आणि काही क्षण डोळे मिटून बसले. मग ते वेदनांनी भरलेल्या आवाजात म्हणाले, त्या तुला त्यांचं घर देत होत्या आणि तू मात्र त्यांच्या उतारवयात त्यांचंच घर त्यांच्याकडून हिरावून घेतलंस. माझ्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडला नाही. त्या शांततेत फक्त भिंतीवरच्या घड्याची टिकटिक ऐकू येत होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही दोघं एकत्र बसलो. मेजावर माधवीचं छायाचित्र, त्या बाबांचे संदेश आणि पैशांच्या व्यवहारांचे काही पुरावे ठेवले. माझे पती शांतपणे म्हणाले, हे सगळं पोलिसांकडे द्यायलाच हवं, कारण हा अन्याय फक्त आपल्या दोघांसोबत झालेला नाही. अजून कितीतरी लोकांना त्यांनी अशाच प्रकारे फसवलं असेल. आम्ही लगेच पोलीस ठाण्यात गेलो आणि तक्रार नोंदवली. आम्ही घडलेला सगळा प्रकार सविस्तर सांगितल्यावर पोलीस म्हणाले, ही टोळी अनेक दिवसांपासून आमच्या नजरेत होती, पण ते वारंवार ठिकाण बदलत असल्यामुळे आमच्या हाती लागत नव्हते. मी सुरुवातीपासून शेवटपर्यंतची प्रत्येक गोष्ट त्यांना सविस्तर सांगितली. त्या लोकांनी स्त्रियांना कशाप्रकारे जाळ्यात ओढलं, त्यांचा विश्वास कसा जिंकला आणि त्यांच्याकडून पैसे कसे उकळले, हे सगळं मी माझ्या जबाबात नमूद केलं. माधवीच्या भावाचा दूरध्वनी क्रमांक, पैशांच्या व्यवहारांचे पुरावे, संदेशांची नोंद आणि माझ्याकडे असलेली प्रत्येक माहिती मी पोलिसांच्या ताब्यात दिली. तपास अधिकाऱ्यांनी ती सगळी माहिती पाहिली आणि म्हणाले, ही माहिती आमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल. आम्ही घरी परतलो तेव्हा माझे पती पूर्णपणे खचलेले दिसत होते. ते शांतपणे म्हणाले, तू हे सगळं का केलंस? मी मनातली प्रत्येक गोष्ट त्यांच्यासमोर मोकळी केली. माझी भीती, माझी असुरक्षितता, माझ्या अपेक्षा, माझ्या चुका सगळंच मी त्यांना सांगितलं. ते शांतपणे माझं प्रत्येक शब्द ऐकत होते. जणू माझ्या मनातल्या प्रत्येक जखमीचा ठसा त्यांच्या मनावर उमटत होता. मी रडत म्हणाले, तुम्हाला मिळवण्यासाठी मी हे सगळं केलं, पण त्याच प्रयत्नात मी सगळंच गमावलं. ते काही क्षण गप्प राहिले. मग गंभीर आवाजात म्हणाले, मला मिळवण्याच्या हट्टात तू सगळंच उद्ध्वस्त केलंस. खरं तर मी आधीपासूनच तुझाच होतो, पण तुला ते कधीच दिसलंच नाही, कारण तू मला तुझ्या जोडीदार म्हणून नाही तर फक्त तुझा हक्क असलेली वस्तू समजलीस. त्यांचे शब्द माझ्या मनाला खोलवर भिडले. काही वेळानंतर मी हळू आवाजात म्हणाले, मला सासूबाईंच्या स्मरणार्थ काही चांगलं काम करायचं आहे. अशा फसव्या टोळ्यांपासून लोकांना सावध करायचं आहे. मी पुन्हा कोणतीही स्त्री त्यांच्या जाळ्यात अडकू नये, एवढीच माझी इच्छा आहे. ते काही क्षण माझ्याकडे पाहत राहिले, जणू माझ्या पश्चातापात किती प्रामाणिकपणा आहे हे ते जाणून घेत होते. मग ते शांतपणे म्हणाले, संसार ही शिक्षा नसते, ती एक जबाबदारी असते. या नात्यात राहायचं असेल तर पुढे फक्त सत्याच्या आधारावरच जगावं लागेल. काही दिवसांनी मी आमच्या घरी एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला. शेजार पाजारचे सगळे लोक, ज्येष्ठ मंडळी आणि स्त्रियाही आल्या होत्या. मी सगळ्यांसमोर माझी चूक कबूल केली. स्वार्थ, असुरक्षितता आणि मोह यांच्या आहारी जाऊन मी चुकीचा मार्ग स्वीकारला आणि त्याची शिक्षा फक्त मलाच नाही तर अनेक निरपराध लोकांनाही भोगावी लागली, हे मी स्पष्टपणे सांगितलं. माझं बोलणं ऐकून सगळे स्तब्ध झाले. अनेकांनी हळहळ व्यक्त केली. त्यातली एक स्त्री माझ्याजवळ आली आणि म्हणाली, मलाही अनेकदा वाटायचं की माझा पती फक्त माझाच असावा, पण आज मला समजलं की अशा हट्टाची किंमत किती मोठी असू शकते. मी तिचा हात हातात घेतला आणि शांतपणे म्हणाले, स्वतःवर आणि आपल्या नात्यावर विश्वास ठेवा. अशा बंधू लोकांवर, पायितांवर किंवा खोट्या उपायांवर कधीच विश्वास ठेवू नका. त्याच संध्याकाळी बातमी मिळाली की माधवी, तिचा भाऊ आणि तो बंधूबाबा पकडले गेले होते. ते दुसऱ्या वस्तीतही हाच फसवणुकीचा डाव खेळत होते. मी पोलीस ठाण्यात गेले तेव्हा ते तिघेही ताब्यात होते. माधवीची नजर माझ्यावर पडली. तिच्या चेहऱ्यावर पश्चाताप नव्हता, फक्त रिकामेपणा होता. पोलिसांनी सांगितले की त्यांच्याविरुद्ध ठोस पुरावे मिळाले आहेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. न्यायालयातूनही त्यांना त्यांच्या कृत्याची योग्य शिक्षा मिळेल. त्या रात्री मी घरी परतले. आरशात सहज स्वतःकडे पाहिलं तेव्हा मला जाणवलं की माझ्या चेहऱ्यावरचा तो काळेपणा हळूहळू फिका होत चालला आहे. मात्र काही खुणा अजूनही शिल्लक होत्या. त्या अशा खुणा होत्या ज्या कदाचित आयुष्यभर माझ्यासोबत राहणार होत्या. मी किती मोठी चूक केली होती याची कायम आठवण करून देण्यासाठी.
सासूबाईंचे शब्द पुन्हा पुन्हा माझ्या कानात घुमू लागले. मी कधीतरी या जगात नसेल. मी मनातल्या मनात हळूच म्हणाले, नाही सासूबाई, तुम्ही कायम आमच्यासोबत असाल. तुमच्या आठवणींमध्ये, तुमच्या संस्कारांमध्ये आणि आम्हाला योग्य मार्ग दाखवणाऱ्या तुमच्या आशीर्वादात. त्या क्षणी मी एक मोठा निर्णय घेतला. या घरात आता खोटेपणाला, फसवणुकीला किंवा दडपलेल्या सत्याला कधी जागा देणार नव्हते. मी सासूबाईंचा फोटो हातात घेतला आणि मन मोकळं होईपर्यंत रडत राहिले. कितीतरी वेळ अश्रू वाहत राहिले. मग हळूहळू मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं. थोड्याच वेळात माझे पती माझ्याजवळ आले. त्यांनी शांतपणे माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला सावरण्यासाठी काही क्षण तसेच उभे राहिले. त्यानंतर त्यांनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाले, आपण पुन्हा नव्याने सुरुवात करूया. अशी सुरुवात ज्यात फक्त आपलं एकमेकांवरचं प्रेम, विश्वास आणि परस्परांचा आदर असेल. त्या स्वार्थाला, फसवणुकीला, अंधविश्वासाला, ताईतांना किंवा बंधू लोकांना कधी स्थान नसेल. ते पुढे म्हणाले, आपली एक गोष्ट इथे संपत नाही. खरी सुरुवात तर आता होते आहे. आपण दोघं मिळून एक नवीन आयुष्य घडवू. आईलाही हेच हवं होतं की आपण कायम आनंदाने आणि एकमेकांचा हात धरून जगावं. त्यांचं बोलणं ऐकताच मी रडतच त्यांना घट्ट मिठी मारली. म्हणून सासूबाईंना म्हणाले, तुमचा आशीर्वाद आमच्यावर कायम राहू द्या. मी जे केलं त्यासाठी मला कदाचित कधीच पूर्ण माफी मिळणार नाही. तरी शक्य असेल तर मला मनापासून क्षमा करा. या कथेतून एक महत्त्वाचा संदेश मिळतो. प्रेम कधीच फसवणूक, स्वार्थ, अंधविश्वास किंवा दुसऱ्याचा हक्क हिरावून मिळत नाही. कोणतंही नातं विश्वास, संवाद, समजूतदारपणा आणि परस्पर आदर यांच्यावरच टिकून राहतं. स्वार्थ, मत्सर आणि दुसऱ्यांच्या भूलथापांना बळी पडून घेतलेले निर्णय केवळ नाती तुटवत नाहीत, तर आयुष्यभर वेदना देणाऱ्या जखमाही करून जातात. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजन आणि जनजागृती या उद्देशाने लिहिली आहे. कथेत दाखवलेली सर्व पात्र, घटना, ठिकाणं आणि प्रसंग काल्पनिक आहेत. कोणत्याही व्यक्तीच्या, समाजाच्या किंवा श्रद्धेच्या भावना दुखवण्याचा यामागे कोणताही हेतू नाही. कथेत उल्लेख केलेले ताईत, पुड्या, भोंदूबाबा, तथाकथित उपाय किंवा अंधविश्वास यांना कोणत्याही प्रकारचा पाठिंबा दिलेला नाही. उलट अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचा आणि प्रत्येक नात्यात विश्वास, संवाद, समजूतदारपणा आणि प्रेम जपण्याचा संदेश या कथेतून दिला आहे. धन्यवाद.